पहिलं पाऊल जबाबदारी व सहनशीलतेचं जे या ठिकाणी हितेश आणि निकिता एक साथ या ठिकाणी घेत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या पहिल्या पाऊलासाठी. कमॉन, जोरदार टाळ्या. टाळ्या कमी पडतात आम्हाला थांबवा. दुसरं पाऊल असणार आहे चढ उतारात साथ देण्याचं. एकदा जोरदार टाळ्या. आपण एकामेकांना चढ उतारात साथ द्यायची आहे. तिसरं पाऊल असणार आहे धन आणि समृद्धीचं. दोघांनी पदार्पण करायचं आहे तिसऱ्या पाऊलामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चौथं पाऊल असणार आहे सुख दुःख वाटून घेण्याचं. एकदा जोरदार टाळ्या चौथ्या पाऊलावरती पदार्पण करण्यासाठी, एकामेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या नाही मिळते, जोरदार टाळ्या. पाचवं पाऊल असणार आहे कुटुंबाचा सांभाळ करण्याचं. अर्थात हितेश आणि निकिता एकामेकांच्या दोघांच्याही कुटुंबाचा सांभाळ या ठिकाणी करतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पाचव्या पाऊलासाठी. सहावं पाऊल असणार आहे कायम एकत्र राहण्याचं. सहाव्या पावल्यामध्ये पदार्पण करत आहेत हितेश आणि निकिता. कायम एकत्र राहण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. नवरदेवाला अशी विनंती आहे की त्यांनी नवरीच्या पाठीमागे उभे राहायचं. पाठीमागे नवरीच्या एकदम पाठीमागे. याचा अर्थ असं की आतापर्यंत तुम्ही पुढे होता, जे काम केलेलं ते तुम्ही एकट्यानेच करायचं. आता बायकोच्या समोर जायचा प्रयत्न आयुष्यात करायचं नाही. म्हणून त्या बायकोला समोर आणि तुम्हाला पाठीमागे ठेवलेलं आहे. मी मंत्र म्हणतो त्याप्रमाणे शेवटची सुपारी तुम्हाला पायाने ढकलायची आहे. सातवं पाऊल या ठिकाणी हितेश आणि निकिता मैत्रीचं वचन या ठिकाणी पालन करत आहेत. सातव्या पाऊलावरती पदार्पण करायचं आहे हितेश आणि निकिता यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मैत्री आणि विश्वासाचं सातवं पाऊल. या ठिकाणी 7 पावलं एकत्र हितेश आणि निकिता यांनी पदार्पण केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सप्तपदीसाठी आणि या